श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. येत्या रविवारी म्हणजेच 19 एप्रिलला अक्षय तृतीया आहे. 3.5 मुहूर्तापैकी एक असा हा मुहूर्त म्हणजेच अक्षय तृतीयाचा पूर्ण दिवसच शुभ असतो. या दिवशी कोणत्याही गोष्टीसाठी मुहूर्त किंवा वेळ पाहण्याची गरज नसते. म्हणूनच या दिवशीच तुम्हाला एक मंत्र दिवसातून कधीही वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला बोलायचं आहे, जेणेकरून घरात असणारी आर्थिक संकट असू द्या किंवा मानसिक अडचणी असू द्या, त्यातून तुम्ही बाहेर पडाल. बघा, अक्षय तृतीयाला आपण सोनं खरेदी करतो, चांदी खरेदी करतो, कोणी वस्तू घेतं, कोणी घर घेतं, कोणी गाडी घेतं. जे काही शक्य होईल ते आपण अक्षय तृतीयाला खरेदी करत असतो. कारण की आपल्याला माहिती आहे, या दिवशी आपण काहीही खरेदी करू द्या, ते कधीही न संपणारे असते. अक्षय म्हणजे ज्याला क्षय नाही, जे कधी संपत नाही. त्यामुळे अक्षय तृतीयाला घेतलेली वस्तू किंवा मग आपण अक्षय तृतीयाला दान करणं देखील खूप महत्वाचं असतं. अक्षय तृतीयाला तुमच्याकडून जे शक्य होईल, खरं तर धान्य दान करायला हवं. गहू, ज्वारी, तांदूळ, डाळ असं धान्य तुम्ही दान केलं तर तुम्हाला त्याचं पुण्य खूप जास्त पटीने लाभणार आहे. त्यामुळे दान नक्की करा. त्यासोबतच पितरांची सेवा करायची आहे. पितरांची सेवा केल्याने, पितरांची पूजा केल्याने त्या दिवशी आपल्या आयुष्यातून संकट, अडचणी दूर होतात. आपल्याला त्यांचा आशीर्वाद प्राप्त होतो. त्याच्यामुळे पितरांची सेवा देखील अक्षय तृतीयाला करायची आहे. आणि सोबतच आर्थिक संकट असू द्या किंवा मानसिक, बघा कधी कधी ना खूप जास्त प्रमाणात मानसिक त्रास असतो, आरोग्याचे त्रास असतात, आपल्याकडे पैसा असतो पण नेहमी आयुष्यात दुःख येतं किंवा मग आजारपणामुळे त्रासलेले असतो किंवा कधी कधी कोणाकडे पैशांचे खूप सारे संकट असतात. मग असली कुठलीही अडचण असू द्या, जर काही याच्यातून बाहेर पडायचं असेल ना, तर हा मंत्र अक्षय तृतीयाच्या दिवशी कमीत कमी 21 वेळा तरी तुम्हाला बोलायचं आहे. बघा, मग तुम्ही कुठल्याही संकटात असू द्यात, या मंत्रामुळे तुम्ही त्या संकटातून बाहेर पडाल. तुमच्यावर कर्ज असेल तर ते कर्ज कमी होईल किंवा तुमच्याकडे पैसा कमी येत असेल तर पैसा येईल. तुम्हाला मानसिक त्रास असेल, घरात वाद होत असतील, कोणत्याही अडचणी असू द्या, नक्कीच त्याच्यावर या मंत्राने परिणाम होणार आहे. तर आता मंत्र जपत असताना सगळ्यात महत्वाचं काय असतं, तर आपलं मन शांत असायला हवं. मन चलबिचल झालं नाही पाहिजे. त्याच्यामुळे तुम्ही जेव्हा केव्हा निवांत वेळ मिळेल त्या दिवशी, तेव्हा तुम्हाला हा मंत्र बोलायचा आहे देवघराजवळ बसून. आता मंत्र काय आहे तर बघा, ओम यक्षाय कुबेराय वैश्रवणाय धनधान्याधिपतये नमः. ओम यक्षाय कुबेराय वैश्रवणाय धनधान्याधिपतये नमः. हा मंत्र 11 वेळा किंवा 21 वेळा तुम्ही अगदी शांत मनाने बोलायचा आहे. हा कुबेर मंत्र आहे. तुमच्या सगळ्या आर्थिक अडचणी या मंत्रामुळे नक्कीच दूर होतील. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट नक्की करा. श्री स्वामी समर्थ.